मंडळी, हजारो किलोमीटर दूर हे युद्ध फक्त त्यांचं आहे तर असं अजिबात नाहीये। त्या स्फोटांचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत नसला तरी त्याची झळ मात्र आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या खिशात आणि आपल्या शेतात पोहोचतीये। हे युद्ध आपल्या किचनमध्ये शिरलंय। ज्या दिवशी तिकडे कच्च्या तेलाच्या विहिरींना आग लागते त्या दिवशी इथल्या सामान्य माणसाच्या ट्रॅक्टरचं की तुमच्या माझ्या गाड्यांचं डिझेल महाग होतं। त्या दिवशी लाल समुद्रात जहाजांची वाट रोखली जाते। अगदी त्या दिवशी आपल्या ताटातल्या पदार्थापासून ते मुलांच्या शाळेपर्यंतची फी महाग होते। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष हा केवळ आता बॉम्ब आणि मिसाईलचा उरलेला नाहीये। हे युद्ध फक्त रक्ताचंही नाहीये, ते इंधनाचं युद्ध आहे, त्याच्यावरच्या नियंत्रणाचं हे युद्ध आहे आणि म्हणूनच शेवटी आपल्या रोजच्या जगण्याचं हे युद्ध आहे। यातलं दुर्दैव बघा, हे युद्ध आपल्या खिशातल्या पैशावर लढलं जातं आणि आपल्या खिशातल्या पैशांसाठीही लढलं जाणार। आपण जेव्हा गाडीत पेट्रोल भरतो तेव्हा त्या पैशातला एक हिस्सा नकळतपणे कुणाच्या तरी मिसाईलची ताकद बनत असतो। जागतिकीकरणानं जग खेडं झालं असं आपण म्हणतो, पण आज त्याच खेड्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात पडलेली ठिणगी दुसऱ्या कोपऱ्यात घराचं छप्पर जाळत असतं। युद्ध फक्त सैनिकांचा जीव घेत नाही, ते बाजारात किमती वाढवतं, ते नोकऱ्या अस्थिर करतं, लोकांची भाकरी काढून घेतं, उद्योगांना थांबवतं, कधी कधी संपूर्ण जगाला मंदीच्या दरीत ढकलून देतं। इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा मध्य पूर्वेमध्ये अस्थिरता वाढली तेव्हा तेव्हा तेलाचे भाव गगनाला भिडले। 1973चं तेल संकट असो की 2008चा संघर्ष, त्याचे आर्थिक धक्के गरिबांना बसले, सामान्य माणसाला बसले। आज महागाईनं दारावर आपली कडी वाजवायला सुरुवात केलेली आहे। सामान्य माणसाला परराष्ट्र धोरण नसेल बहुतेक कळत, जागतिक अर्थकारणही कळत नसेल, पण त्याला घराचं बजेट कळतं, खिशाचं बजेट कळतं, महागाईचं मरण कळतं। युद्धभूमीवर सैनिक गोळ्या झेलतात, पण इकडे अर्थव्यवस्थेच्या रणांगणावर सामान्य माणूस महागाई झेलत असतो, त्यात तो होरपळत असतो। त्यामुळे युद्ध फक्त प्रेत पाडत नाही तर ते जिवंत माणसांच्या तोंडचा घास सुद्धा हिरावून घेतं, भाकरी हिरावून घेतं।